ताळी ताळी भजन करा. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. पडिय देह भाव पुरवे वासना, अंतिते अपना पाशिन्यावे. मागे पुढे उभा राही संभाळीत, मागे पुढे उभा राहे संभाळीत. आलिया आघात निवाराया, पडिय देह भाव पुरवे वासना, अंतिते अपना पाशिन्यावे. योगक्षमत्याचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. पडिय देह भाव पुरवे वासना, अंतिते अपना पाशिन्यावे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पहावे पुराणी विचारोनी. पडिय देह भाव पुरवे वासना, अंतिते अपना पाशिन्यावे. विठला विठला पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे शरण संतांचे या, दुसरे शरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची आ, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. समचरण सरोजम सांद्रणीलांबुदावम, जगणनिहितपाणि मंडनं मंडनानं. तरुण तुलसीमाला कंदनं कंजनेत्रं, सदैधवलहसं श्रीविठ्ठलं चिन्तयामि. मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं. वातात्मजं वानरायुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच ज्ञाने, बोलतो वचन्याती भाविका. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी.
मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पडिय देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पाशी न्यावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता, चिंतना करता, निरूपण करता प्राप्त असलेला अभंग, निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा अत्यंत महत्वाचा, अत्यंत प्रसिद्ध असा, सर्वांच्या पाठातला परिचयाचा अभंग आपण आज चिंतन करता, निरूपण करता निवडलेला आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा वारकरी संप्रदायामधील एका तत्वज्ञानाचा महत्वाचा असा सिद्धांत तुकोबाराय आपल्या समोर मांडतात. विठाला विठाला अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी अल्पसहा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आपल्या पवित्र सारोळा नगरीमध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या निश्चिम कृपा आशीर्वादाने, साधू संतांच्या कृपा प्रसादाने तुमचं माझं सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य काव्यतीर्थ मनोहर दादा महाराज गोसावी, आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य भाऊसाहेब महाराज गोसावी, आदरणीय हरिभक्तीपरायण सचिन महाराज गोसावी यांच्या मार्गदर्शनाने सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, श्रीरामकथा सोहळा वर्ष 23वे, गेली 22 वर्ष झाली हा नामयज्ञ मोठ्या आनंदाने, मोठ्या प्रेमाने, मोठ्या उत्साहाने आपण सर्वजण मिळून या ठिकाणी संपन्न करत आहोत. आणि या 23व्या वर्षामधील आजचा हा 5वा दिवस, 5व्या दिवसाची ही कीर्तनरूपी सेवा, ही कीर्तनरूपी पुष्प माझ्यासारख्या सर्वसामान्य जीवाकडे, अल्पज्ञानी जीवाकडे आलेला आहे. वास्तविक पाहता मी नेहमी सांगत असतो, या नारदांच्या गादीवरती उभा राहावं, काहीतरी सांगावं, बोलावं, तेवढा अधिकार, तेवढी योग्यता, तेवढी पात्रता माझी नाही आहे. मज पामरा आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरे, काहीतरी सांगावं, बोलावं, तेवढी योग्यता, तेवढी पात्रता माझी नाहीये. कारण मी तुमच्या समोरच लहानाचा मोठा झालेलो आहे, तुमच्या सानिध्यामध्येच लहानाचा मोठा झालेलो आहे. आणि जे तुमच्याकडून शिकायला मिळालं तेच फक्त मला आता तुमच्या समोर मांडायचं आहे. अशी ही सगळी प्रेमाची मंडळी आणि त्या प्रेमापोटी ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. या सेवेसाठी उपस्थित तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अनुभवानं श्रेष्ठ आहात. तुम्हा सर्वांच्या चरणावरती प्रथमतः या ठिकाणी नतमस्तक होतो. वारकरी संप्रदायामधील दिग्गज मंडळी आज या सेवेसाठी उपस्थित आहेत, ज्यांच्या मुखातून आपण या ठिकाणी रामकथा श्रवण करत आहोत. असे माझे परमार्थिक स्नेही, आमचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज लहाणे, श्री क्षेत्र आळंदी देवाची महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य, आपल्या गावचे लाडके आमचे हरिभक्तीपरायण माऊली महाराजांच्याही चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो. आमचे परमार्थिक स्नेही
ज्यांच्या व्यासपीठ आधिपत्याखाली हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय, आमचे अमरजी महाराज, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो। आमचे सहकारी मित्र, अगदी लहानपणापासून आम्ही सोबत एकत्र ज्या ठिकाणी होतो, आमचे अरुण महाराज, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो, महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो। मृदंगाचार्य, हरिभक्तीपरायण, आमचे परमार्थिक स्नेही, आमचे बंधू जयरामजी महाराज जगताप, महाराजांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो। आदरणीय आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान सचिन महाराज प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित आहेत, महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक होतो। सगळीच गावातील, परिसरातील, पंचक्रोशीतील सर्व परमार्थिक क्षेत्रामधील जाणकार मंडळी, सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो। आदरणीय आमचे भाऊंनाही धन्यवाद देतो, चोपदार, विनेकरी महाराज, सर्व वारकरी शिक्षण संस्थेमधील विद्यार्थी आणि तुम्ही सर्व श्रोते मायबाप, तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन अगदी यथामती यथावकाश अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठाला विठाला माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पडिय देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पाशिन्यावे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला हा जो अभंग आहे, सर्वांच्या पाठातला आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे। ऐका, आपण हरिपाठ झाल्यानंतर जी गुरु परंपरा म्हणतो, अमर महाराज, हरिपाठ झाल्यानंतर आपण जी गुरु परंपरा म्हणतो, त्या गुरु परंपरेमधला हा तुकोबारायांचा सर्वांच्या पाठातला, महाराज माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, कुणाला पाठ नाही? सर्वांना पाठ आहे महाराज। हा अभंग पाठ नाही असा वारकरी नाही, बरोबर आहे? हा अभंग पाठ नाही असा वारकरी नाही, आणि ज्याला हा अभंग पाठ नाही तो वारकरी नाही। कळलं का? पहा, असा हा सर्वांच्या पाठातला परिचयाचा तुकोबारायांचा 5 चरणाचा अभंग आपण आज चिंतना करता, निरूपणा करता निवडलेला आहे। पण बऱ्याच वेळा असं होतं माऊली, अति परिचय असला, जास्ती परिचय असला की त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी ही सामान्य असते, बरोबर आहे? जास्ती परिचय असला, अति परिचय असला की त्याच्याकडे पाहण्याची, त्याच्याकडे बघण्याची दृष्टी ही सामान्य असते। महाराज, आपला मित्र कितीही मोठ्या पदावरती जाऊ द्या, त्याच्याकडे पाहत असताना मित्राच्या नात्यानं पाहिलं जातं, त्याच्या पदाच्या दृष्टीने पाहिलं जात नाही। महाराज, कितीही मोठ्या पदावरती असू द्या, त्याला आरे तुरे बोललं जातं का? अतिपरिचय। संस्कृत मध्ये एक पद आहे, अतिपरिचयात अवज्ञा संतत गमना अनादरू। अतिपरिचय झाला की त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी सामान्य असते। तसं हरिपाठ म्हणा, गुरु परंपरेच्या अभंग म्हणा, पसायदान म्हणा, हे आपल्या रोजच्या पाठातलं आहे, रोजच्या पाठातलं आहे महाराज। त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी आपली सामान्य आहे। पसायदान किती महत्वाचं आहे अमर महाराज, पसायदानासारखी दुसरी पवित्र मागणी या विश्वामध्ये नाहीये, कळते का? पसायदानासारखी दुसरी पवित्र मागणी या विश्वामध्ये दुसरी कोणती मागणी नाहीये महाराज। पण ते पसायदान महाराज, त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी आपली सामान्य आहे। कशाला म्हणायचं पसायदान? बसलेले ऐका बरं, ज्ञानेश्वरीचं पारायण झाल्यानंतर ज्ञानेश्वरीला वस्त्र गुंडाळेपर्यंत उगाच काहीतरी म्हणावं लागते म्हणून म्हणायचं, बरोबर आहे ना अमर महाराज? ज्ञानेश्वरीचं पारायण झाल्यानंतर ज्ञानेश्वरीला वस्त्र गुंडाळेपर्यंत काहीतरी म्हणावं लागते म्हणून म्हणायचं, असं आहे का? नाही महाराज। ते जय खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये। मी का सांगतोय महाराज, अतिपरिचय असला की त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी सामान्य असते। तसा हा आज जो आपण अभंग निवडलेला आहे तो सर्वांच्या पाठातला आहे, सर्वांच्या परिचयाचा अभंग आपण चिंतना करता निवडलेला आहे। पण तुकोबाराई अभंगाच्या द्वारा वारकरी संप्रदायामधील एका तत्वज्ञानाचा महत्वाचा असा सिद्धांत तुकोबाराने आपल्या समोर मांडला। विठाला विठाला ऐका, अगदी सामान्य चिंतन आहे, सर्वांना समजेल, पटेल, कळेल अशा भाषेमध्ये आपल्या समोर अभंगाचा भाव मांडण्याचा प्रयत्न करणार आहे।
सगळी जाणकार मंडळी आहेत, त्यामुळे थोडं प्रामाणिकपणे बोलण्याचा मी प्रयत्न करतोय. महाराज मी काय असा मोठा वक्ता नाही आहे, कुणी ज्ञानी नाही, सामान्य मनुष्य आहे. वारकरी म्हणून घ्यायची सुद्धा पात्रता नाही आहे माझी. बरं सचिन महाराज, वारकरी कोणाला म्हणतात? ज्ञानोबारांनी सुंदर व्याख्या केली. भाऊ, काया वाचा वणे सर्वस्वी उधार, बापर खुमा देवीवर पंढरीचा वारीकर. ज्ञानोबारांची भाषा. ज्ञानोबाराय सांगतात वारकरी कोणाला म्हणायचं आहे का? काया वाचा म्हणे सर्वस्वी उधार, त्याला पंढरीचा वारकरी म्हणा. याच्यातलं एकही लक्षण माझ्याकडे लागू पडत नाही, त्यामुळे मी वारकरी म्हणून घ्यायच्या सुद्धा पात्रतेचा नाही, अगदी सामान्य मनुष्य आहे. त्यामुळं प्रामाणिकपणे तुमच्या समोर अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळी जाणकार मंडळी, थोडं लक्ष द्या, थोडं लक्ष द्या. जास्त वेळ नाही, बरोबर वेळेवरती आपल्याला थांबायचे. वेळेची मर्यादा आहे, रोज थोडा उशीर होतोय, आज बरोबर वेळेवरती सुरुवात झालेली आहे, त्यामुळे वेळेवरती थांबायचं. आपण ठरवून येतो भाऊ, आपलं ठरलेलं असतं. पवन महाराज, ठरलेलं असतं म्हणजे वेळेचं ठरलेलं असतं बरं, दुसरं बाकी काही ठरलेलं नाही. नाहीतर तुम्ही बाकी दुसरीकडे जाता. आता लोकांनी परमार्थाचा व्यवहार केला तो भाग वेगळा, त्याच्याशी आम्हाला काही देणे घेणं नाही. पण महाराज वेळेचं बंधन आहे, सप्त्यातली सेवा आहे, त्यामुळं आपल्याला वेळेवरती थांबायचं. थोडं लक्ष द्या. तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा एक महत्त्वाचा असा सिद्धांत तुकोबारांनी या अभंगातून आपल्यासमोर मांडला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणाची देव होय गुरु. कोणता सिद्धांत आहे? तर तुकोबाराय सांगतात बाबा, संतांमध्ये आणि भगवान परमात्म्यामध्ये कोणत्याच पद्धतीनं भेद नाहीये, ते एकच आहेत. हा सिद्धांत तुकोबारांनी या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडला. ऐका, संतांमध्ये आणि भगवान परमात्म्यामध्ये आपल्याला भेद करता येत नाही महाराज. आपल्याला त्या ठिकाणी भेद करता येत नाही. संत आणि देव, संत आणि भगवान परमात्मा हे एकच आहेत, हे तुकोबाराय या ठिकाणी आपल्याला सांगतात. महाराज या अनुषंगाने थोडं बोलायचं झालं तर भरपूर प्रमाण आपल्याला देता येतील, अनेक प्रमाणाने आपल्याला याचा विचार करता येईल. संतांमध्ये आणि देवामध्ये फरक नाहीये. देवते संत, देवते संत, निमित्ताच्या प्रतिमा, निमित्ताच्या प्रतिमा, देवते संत, देवते निमित्ताच्या प्रतिमा, निमित्ताच्या प्रतिमा, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आपल्या रोजच्या पाठातलं प्रमाण आहे महाराज. संतांमध्ये आणि भगवान परमात्म्यामध्ये आपल्याला भेद करता येत नाही, ते एकच आहेत. साधा प्रश्न विचारतो, मला सांगा ज्ञानोबाराय कोण आहेत? कोण ज्ञानोबाराय? साक्षात भगवान परमात्म्याचा अवतार ज्ञानोबाराय. आपण रोज म्हणतो लोपले ज्ञान जगी हितने नाती कोणी, लोपले ज्ञान जगी अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. महाराज लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग. ऐका, साक्षात भगवान परमात्म्याचा अवतार म्हणजे ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानोबारांचीच भाषा आहे. ज्ञानोबाराय एका ठिकाणी बोलतात, देवा तुझ्यामध्ये आणि आमच्यामध्ये भेद करता येत नाही, तुझ्यामध्ये आणि आमच्यामध्ये भेद नाही. तया आमा परस्परे बाहेर नामाचीच अंतरे, वाचोनी अतिवस्तू विचारे मी ते चिती. ज्ञानोबारांची भाषा. ज्ञानोबाराय सांगतात देवा तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद नाही, तुझ्यामध्ये आणि आमच्यामध्ये भेद करता येत नाही, तू आणि मी एकच आहोत. ज्ञानोबाराय ते सांगतात, तुकोबाराय ते सांगतात. महाराजांनी दिलेलं प्रमाण. अजून एक प्रमाण आहे तुकोबारायांचं. देवा तुझं माझ नाही भेद, केला सहज विनोद. तुकोबारायांची भाषा.
तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद नाहीये, तू आणि मी एकच आहोत. संतांमध्ये आपल्याला, भगवान परमात्म्यामध्ये आपल्याला भेद करता येत नाही महाराज, नाही करता येत. संत आणि भगवान परमात्मा एकच आहेत. एक साधा मुद्दा उपस्थित करतो आणि पुढे जातो. संतांमध्ये आणि भगवान परमात्म्यामध्ये भेद नाहीये, ते दोघे एकच आहेत. हे अनेक प्रमाणात आपल्याला पाहता येतं, आपण पाहिलेलं आहे. जर देव आणि संत आपलं एकच असतील तर महाराज देवाला संतांच्या रूपाने अवताराला येण्याचं कारण काय? बरोबर अरुण महाराज, भगवान परमात्मा आणि संत एकच आहेत. संतांमध्ये आणि देवामध्ये भेद नाही, ते एकच आहेत. आपण आतापर्यंत पाहून आलो. मग जर एकच असतील तर देवाला संतांच्या रूपाने अवताराला यायचं कारण काय? का अवताराला यावं लागलं? महाराज भगवान परमात्मा म्हणून यावं, सगळी कामं करावी आणि निजधामाला निघून जावं. बरोबर आहे. मग देवाला संतांच्या रूपाने अवताराला येण्याचं कारण काय? तर महाराज याचं उत्तर असं आहे, जरी भगवान परमात्मा आणि संत एक असतील, संतांमध्ये आणि देवामध्ये आपल्याला फरक करता येत नसेल, जरी एक असतील तरी महाराज संतांच्या रूपाने अवताराला आल्याशिवाय देवाला काही कामं करता येत नाहीत. म्हणून संतांच्या रूपाने भगवान परमात्म्याला अवताराला यावं लागलं. विठ्ठल विठ्ठल दोघे एकच आहेत, पण काही काही काम संतांच्या रूपाने अवताराला आल्याशिवाय भगवान परमात्म्याला करता येत नाहीत. महाराज मी जास्त लांबवणार नाही, मी माझ्या मुद्द्यावरती येतो. दोघाच्या अवताराच्या येण्याच्या पाठीमागचं प्रयोजन वेगळं आहे महाराज. दोघाच्या अवताराच्या प्रयोजनामध्ये फरक आहे. दोघांच्या कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. ऐका, का देवाला यावं लागतं संतांच्या रूपानं? का भगवान परमात्म्याला संतांच्या रूपानं अवताराला यावं लागतं? तर महाराज याचं पहिलं कारण आहे, दोघांच्या येण्याच्या अवताराच्या प्रयोजनामध्ये फरक आहे. प्रयोजनामध्ये फरक आहे. भगवान परमात्मा अवताराला येतात, देवाने स्वतः त्याचं चिंतन गीतेमध्ये केलेलं आहे. तुम्ही गीता वाचा. पवित्रणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान परमात्म्याची भाषा. भगवान परमात्मा सांगतात, मी किंवा आम्हाला अवताराला यावं लागतं. कशा करता? एक सज्जनाचा संभाळ करण्याकरता, म्हणजे पवित्रणाय साधूनाम, सज्जनाचा संभाळ करण्याकरता आणि दुर्जनाचा भक्ता राधे पाया पासे, भक्ता राधे पाया पासे,
भक्ता राखी पायापासी दुर्जनासी संवारी. भगवान परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन संतांनी हे सांगितलं. भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवारी घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. महाराज देवाच्या अवताराचं प्रयोजन सांगत असताना संतांनीही तेच सांगितलं आणि भगवान परमात्म्याने तेच सांगितलं. दोघांकरता माझा अवतार आहे. दोघांकरता भगवान परमात्मा येतो. एक सज्जनाकरता भगवान परमात्म्याचा अवतार आहे आणि दुसरं दुर्जनाकरता भगवान परमात्म्याचा अवतार आहे. थोडं स्पष्ट बोलतो माफी मागून. भगवान परमात्मा एकतर त्या हिरण्यकश्यपू करता अवताराला येतील अमर महाराज, किंवा भगवान परमात्मा प्रल्हादा करता तरी अवताराला येतील. बरोबर आहे. भगवान परमात्म्याचा अवतार त्या कंसा करता तरी असेल किंवा गवळणी करता तरी असेल. भगवान परमात्मा एकतर हनुमंतराया करता अवताराला येतील किंवा रावणा करता अवताराला येतील. बरोबर. दोघांकरताच भगवान परमात्म्याचा अवतार आहे. एक सज्जन आणि दुसरा दुर्जन. बरोबर आहे. सज्जना करता भगवान परमात्म्याचा अवतार, दुर्जना करता भगवान परमात्म्याचा अवतार. मग जर सज्जना करता भगवान परमात्मा अवताराला येत असतील तर माझा तुम्हाला सर्वांना एक साधा प्रश्न आहे भाऊ. कीर्तनकारासह सर्वांना, उभा राहिलेले, बसलेले, आजूबाजूला बसलेले सर्वांना साधा प्रश्न आहे माझा. भगवान परमात्मा सज्जना करता अवताराला येतात, सज्जना करता अवतार घेतात. जर सज्जना करता भगवान परमात्मा अवताराला येत असतील तर इथं बसलेल्यापैकी, उभा राहिलेल्यापैकी, कीर्तनकारासह जर आपल्यापैकी कोणी सज्जन असेल तर हात वर करा. आपण त्याचा सत्कार करून मग पुढचं कीर्तन करू. झोपले का? जागे आहेत ना? हा, ऐकत जा. असं थोडं सांगायला लागलं की अवघड वाटतं बरं. अलीकडं अरुण महाराज, संप्रदायाकडे, कीर्तनाकडे पाहण्याची लोकांची दृष्टी बदललेली आहे. अलीकडं मी आपल्या कीर्तनाची व्याख्या सांगायला लागलो. ऐका. एक वक्ता या नात्यानं काही गोष्टी बोलाव्या लागतात, काही गोष्टी सांगाव्या लागतात. म्हणून अलीकडं आम्ही कीर्तनाची व्याख्या सांगायला लागलो. सांगू अगदी एका मिनिटात. कितीही कीर्तन ऐका, बसलेले बोला बरं जरा. कितीही कीर्तन ऐका, आपल्यात काडी मात्र बदल झाला नाही. कळते का? ही आपली कीर्तनाची व्याख्या आहे. कितीही कीर्तन ऐका, आपल्यात बदल, काडी मात्र बदल नाही. कीर्तन हे करमणुकी करता नाहीये. ऐका. कीर्तन हे टाइमपासा करता नाहीये. कीर्तन हे मनोरंजन करता नाहीये. महाराज, या कीर्तनाचा अधिकार सामान्य नाही. अगदी एका मिनिटात सांगतो. ऐका. आमच्या नामदेवरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कीर्तन करावं आणि नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये साक्षात जगाचा मालक देव, त्या देवाने या कीर्तनामध्ये नाचावं, हा अधिकार या कीर्तनाचा आहे. एकच टाळी झाली चंद्रभागे बाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळाशिला या वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळाशिला या वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. महाराज, जगाच्या मालकाने या कीर्तनामध्ये नाचावा, हा अधिकार या कीर्तनाचा. तेथे असे देव उभा. म्हणून कीर्तन हे टाइमपास करता नाही, हसवण्या करता नाही, करमणुकी करता नाही. अलीकडे झालं असं, ज्यानं भरपूर हसवलं तो मोठा कीर्तनकार माऊली. मग मागल तेवढं देतात. ज्यांना अभंगाला धरून सांगायचा प्रयत्न केला ना भाऊ, लगेच म्हणतात कोणी बोलवलं होतं त्यांना. ही समाजातली वस्तुस्थिती आहे. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, संप्रदायाकडे, कीर्तनाकडे पाहण्याची दृष्टी बदला. कीर्तन हे परिवर्तन करत आहे, कीर्तन हे बदला करत आहे. आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे, आपल्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे. महाराज, कीर्तन चांग, कीर्तन चांग हो या अंग हरी रूप, महाराज सांगतात. ही कीर्तनाची ही अधिकार आहे. हा अधिकार हा कीर्तनाचा आहे. म्हणून संप्रदायाकडे पाहण्याची दृष्टी बदला.
महाराज ज्या दिवशी आपली दृष्टी बदलेल त्या दिवशी भगवान परमात्मा तुमच्या समोर आहे. विठाला विठाला चला जास्त विषयांतर करणार नाही, आपल्याला चिंतनाकडे जायचं. आपलं चिंतन चालू आहे. भगवान परमात्मा दोघांकरता येतात, बरोबर. आपण त्याचा विचार करून आलो. एक सज्जना करता आणि दुसरं दुर्जना करता, दोघांकरताच अवतार आहे. मग जर सज्जना करता भगवान परमात्मा येत असतील तर आपल्यापैकी सज्जन कोण कोण आहे महाराज? नाही हात वर करता येत. बरं, आपण सज्जन म्हणून हात वर करू शकत नाही, नाही महाराज. कारण प्रत्येकाला माहित आहे आपल्या खाली किती पाणी मुरले, खरे की नाही? ज्याची त्याला चांगलं माहित आहे आपल्या खाली किती अंधार आहे. त्यामुळे आपण कीर्तनामध्ये बसल्यानंतर मी सज्जन आहे असं म्हणून हात वर करू शकत नाही आणि करू नये महाराज. पुढचं बोलतो बरं, माफी मागून अरुण महाराज. करू नये, कारण जो खरा सज्जन असतो ना भाऊ, तो कधीच हात वर करून सांगत नाही की मी सज्जन आहे. आणि जो हात वर करून सांगतो ना मी सज्जन आहे, त्याच्यासारखा दुसरा दुर्जन जगामध्ये नाही. विठाला म्हणून आपण आपल्याला सज्जन म्हणून घेऊ शकत नाही. आपली ती योग्यता नाही, आपली ती पात्रता नाही आहे महाराज. द्या विषय सोडून. देव आपल्यासाठी नाही, देव सज्जना करता आणि दुसरं देव दुर्जना करता. दुसरा मुद्दा आहे भगवान परमात्मा दुर्जना करता अवताराला येतो. महाराज आता तरी हात वर कराय काय अडचण आहे का? नाही आपल्या गावात सज्जन कोणी, काय हरकत नाही. 23 वर्ष झाली आपण सप्ताह करतो, अजून सज्जन नाही भेटला. दुर्जन म्हणून हात वर कराय काय अडचण आहे? नाही महाराज. ज्या अर्थी आपण सगळे कीर्तनाला आलो त्या अर्थी आपण दुर्जन नाही. कारण दुर्जन कीर्तनाला येत नसतात. बरं, दुर्जन कीर्तनाला येत. आपली पंचायत झाली कुठं सांगतो ऐका. सज्जन म्हणून घ्यायची पात्रता नाहीये आणि दुर्जन म्हणून घ्यायची लाज वाटते. विठाला विठाला सज्जन म्हणून घ्यायची पात्रता नाहीये आणि दुर्जन म्हणून घ्यायची लाज वाटते. आपण सज्जनही नाही आहेत आणि आपण दुर्जनही नाही आहेत. आपण दोन्हीच्या मध्ये आहोत. कळते का बा? आपण दोन्हीच्या मध्ये आहोत. मग भगवान परमात्मा दोघांसाठी, एक सज्जना करता आणि दुसरं दुर्जना करता देवाने विचार केला. आपण अवतार घेतला खरं, पण काम केलं दोघांसाठी, एक सज्जन आणि दुसरा दुर्जन. पण सज्जन आणि दुर्जन याच्या मध्ये एक वर्ग आहे महाराज. सज्जन आणि दुर्जन याच्या मधला एक वर्ग आहे. तो वर्ग कोणता आहे? जास्ती विचार करू नका. त्याच्यामध्ये तुमचा माझा सर्वांचा समावेश होतो. ऐका, आपण धड सज्जनही नाही आहेत आणि आपण धड दुर्जनही नाहीत. आपण दोन्हीच्या मध्ये आहोत. मग मधल्या लोकांकरता काय देवाने विचार केला? आपण अवतार घेतला, काम केलं दोघांसाठी, पण मधल्या लोकांचं काय? तुमचं माझं काय? आणि मग देवाने संतांच्या रूपाने विशेष असा अवतार धारण केला. आपलं पाठातलं प्रमाण आहे, अवतार तुम्हा अवतार तुम्हा अवतार तुम्हा धराजाचा अवतार तुम्हा अवतार तुम्हा अवतार उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा अवतार तुम्हा अवतार तुम्हा अवतार तुम्हा अवतार तुम्हा अवतार तुम्हा अवतार तुम्हारा कर हे उधरायण जन जीवा उधरायण जन जीवा अवतार तुम्हारा अवतार तुम्हारा अवतार तुम्हारा
अवतार तुम्हा किंवा अवतार तुम्हा घ्यावया किंवा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. महाराज इथं सज्जनाचा आणि दुर्जनाचा विचार केलेला नाही. उद्धराया जन, उद्धराया जड आणि उद्धराया जीव, तिघांचा विचार केला. म्हणून तुमच्या माझ्या करता भगवान परमात्म्याने संतांच्या रूपाने विशेष असा अवतार धारण केला. म्हणून दोघांच्या येण्याच्या अवताराच्या पाठीमागचं प्रयोजन वेगळं आहे. कळलं का? पहा, देव सज्जना करता आणि दुर्जना करताय आणि संत तुमच्या माझ्या करता. उद्धराया जन जड आणि जीव तिघांकरता संतांनी कार्य केले. एका एका वाक्यात सांगतो, ऐका. जडासाठी केलेलं कार्य, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. हे जडासाठी केलेलं कार्य. जीवासाठी केलेलं कार्य, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा. महाराज हे जीवासाठी केलेलं कार्य आणि जनासाठी केलेलं कार्य. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे जनासाठी केलेलं कार्य. महाराज उद्धराया जन जड आणि जीव तुमच्या माझ्या करता संतांचा अवतार आहे. म्हणून देवाच्या आणि संतांच्या येण्याच्या पाठीमागचं अवताराचं प्रयोजन वेगळं आहे. म्हणून देवाला संतांच्या रूपाने अवताराला यावं लागलं. विठाला विठाला अजून थोडं विस्तारानं याच अनुषंगाने बोलायचं झालं तर महाराज संतांच्या आणि देवाच्या कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. दोघांच्या कार्यशैलीमध्ये फरक आहे. एक साधा प्रश्न विचारतो, बसलेले लक्ष द्या. भगवान परमात्म्याने गीता सांगितली. कोणाला सांगितली? पूर्ण माहिती आहे ना? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीता सांगितली. कोणाला सांगितली? बसलेले अर्जुनाला सांगितली. सर्वांना माहिती आहे, फक्त बोलत नाहीत. बोलत जा बरं. नको ते तर बोलतात महाराज, नको ते तर बोलतात. बोललं पाहिजे. तुम्ही बोलले ना म्हणजे मला कळतंय मी कुठं चुकतोय. त्यामुळे बोलत जा. काका, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीता सांगितली. कोणाला? अर्जुनाला. कुठं सांगितली? कुरुक्षेत्रावरती. सर्वांना माहिती आहे. कुरुक्षेत्रावरती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगितली. मी का सांगतोय? देवाच्या आणि संतांच्या कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे, कार्यशैलीमध्ये फरक आहे. ऐका. ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगितली त्या कुरुक्षेत्रावरती मला सांगा, अर्जुनाला सोडून दुसरं कोणीच नव्हतं काय की नाही करता? महाराज, ज्या कुरुक्षेत्रावरती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगितली त्या कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला सोडून दुसरंच नव्हतं. दुसरं कोणी ऐकायलाच नव्हतं का? महाराज होते ना, भरपूर होते. अर्जुनापेक्षा सुद्धा श्रेष्ठ, ज्यांचा अधिकार श्रेष्ठ होता, अर्जुनाचेच वडील बंधू धर्मराजे युधिष्ठिर. महाराज सत्य प्रतिज्ञा, कधीही न खोटं बोलणारे, ज्यांची प्रतिज्ञा सत्य, धर्मराजे. महाराज अर्जुनापेक्षा सुद्धा अधिकार जास्ती होता. पण गीता सांगितली कोणाला? अर्जुनाला. महाराज गमतीनं बोलतात बरं, आता गमतीनं नाही, हे खरंच आहे. गीता सांगितली कोणाला? अर्जुनाला. जो संन्यास घ्यायला गेला आणि बायको करून आला, गीता त्याला. सचिन महाराज, कळते का? जो संन्यास घ्यायला गेला बायको करून परत आला. हे माझे नाहीत, भगवान परमात्म्याचे शब्द आहेत. भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुना संन्यासी तू होऊन जनी चोरून नेली माझी भगिनी. देवाची भाषा. देवा, अरे संन्यास गेला म्हणेन माझ्या बहिणीसोबत लग्न करून आला, त्याला गीता.
तेव्हापासून संन्याशाकडे बघण्याची दृष्टी माणसांची बदलली बरं. संन्याशी दिसला की माणसं चांगला विचार करतच नाहीत भाऊ. कळते का? चला असो, मी का सांगतोय, अर्जुनापेक्षा सुद्धा अधिकारी महाराज होते, पण भगवान परमात्म्याने एकट्या अर्जुनाला गीता सांगितली. ऐका बरं, ज्या भगवान परमात्म्याने एकट्या अर्जुनाकरता गीता सांगितली तोच भगवान परमात्मा ज्यावेळेस ज्ञानोबारायांच्या रूपाने अवताराला आला त्यावेळेस ती गीता एकट्या करता मर्यादित न ठेवता तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य करता महाराज ज्ञानेश्वरीच्या रूपाने त्या ठिकाणी महाराज उघड केली. ही संतांच्या आणि देवाच्या अवताराच्या प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवा सार चोजविले. हरिपाठातलं प्रमाण, सुंदर प्रमाण दिलं महाराज. ज्ञानोबारांनी सगळ्या करता तुमच्या माझ्या करता ती गीता ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून महाराज सर्वत्र संस्कृताचे गाठी उघडून ज्ञान दृष्टी, संस्कृताचे गाठी उघडून ज्ञान दृष्टी मराठी गीता देवी केली से मराठी गीता देवी. संस्कृताची गाठी संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी केली से मराठी देवी. संस्कृताची गाठी तुमच्या माझ्या करता ते गीता सर्वांकरता त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून खुली. मला सांगायचंय काय, भगवान परमात्म्याने एकट्या अर्जुनाला उपदेश केला, एकट्या अर्जुनाला. पण तोच भगवान परमात्मा ज्यावेळेस ज्ञानोबारायांच्या रूपाने अवताराला आला त्यावेळेस ती गीता एकट्या करता मर्यादित ठेवली नाही, तुमच्या माझ्या करता सर्वांकरता त्या ठिकाणी खुली केली. हे संतांच्या आणि देवाच्या कार्यामधला फरक आहे. त्या भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने उद्धवाला उपदेश केलेला आहे, बरोबर. उद्धवाला उपदेश केलेला आहे, एकट्या उद्धवाला. पण महाराज तोच भगवान परमात्मा ज्यावेळेस नाथ महाराजांच्या रूपाने अवताराला आला त्यावेळेस एकट्या करता मर्यादित न ठेवता अवघे चित्र लोके आनंदाची आता, म्हणजे जगाबद्दलची भाषा संतांची आहे आणि एकट्याबद्दलची भाषा देवाची. एक वाक्य सांगू का, माफी मागून बोलतो महाराज. एकट्याबद्दल प्रेम वाटल्यानंतर जो येतो तो देव आहे आणि तुमच्या माझ्याबद्दल प्रेम वाटल्यानंतर जे येतात ते संत आहेत. विठाला 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 एकट्याबद्दल प्रेम वाटल्यानंतर जो येतो तो देव आहे, पण तुमच्या माझ्याबद्दल प्रेम वाटल्यानंतर जे येतात ते संत आहेत. संतांच्या आणि देवाच्या अवताराच्या कार्यामधला फरक आहे महाराज, कार्य करण्याच्या पद्धतीमधला फरक आहे. अजून थोडं पुढे जाऊन सांगतो, सगळी जाणकार मंडळीत लक्ष द्या महाराज. तुकोबारायांच्या जीवनचरित्रामध्ये त्या अनगडच्या फकीराचं चरित्र येतं. ऐका बरं, बरोबर वेळेवरती थांबायचं, तुम्ही काळजी करू नका. अनगडच्या फकीराचं चरित्र येतं महाराज. फकीर पोचलेला फकीर, बरं. अनगडच्या फकीर फार अधिकार संपन्न महाराज. फकीर म्हणजे भिकारी नाही बरं, झोपलेले. फकीर म्हणजे भिकारी नाही. फकीर कोणाला म्हणावं, अगदी सोपी व्याख्या आहे, ज्याला उद्याची फिकीर नाही त्याला फकीर म्हणा. कळलं का?
अरुण महाराज, ज्याला उद्याची फिकीर नाही त्याला फकीर म्हणा. आपल्याला रोजची फिकीर आहे. नित्य उठून या खावयाची चिंता ही आपल्याला रोजची फिकीर आहे. पण ज्याला कसलीच फिकीर नाही तो फकीर आहे. असा पोचलेला फकीर कोण? अणगडशा महाराज. एके दिवशी काय झालं, रामेश्वर शास्त्रीने तुकोबार यांच्या अभंगाच्या वह्या बुडवल्या आणि परत निघाले. तुकोबार यांच्या अभंगाच्या वह्या बुडवल्या, परत निघाले. दुपारची वेळ होती, ऊन पडलेलं होतं आणि जात असताना वाटेवरती त्या अणगडशा फकीराचा आश्रम, त्याचा आश्रम लागला. महाराज सुंदर असं वातावरण होतं, झाडी होती, सावली होती, प्रसन्न असं वातावरण होतं. विचार केला दुपारची पूजा का नाही, दुपारची संध्या इथंच करावी आणि मग पुढच्या कामाला वाटेला लागावं. म्हणून त्या ठिकाणी थांबले रामेश्वर शास्त्री आणि आंघोळ करण्याकरता त्या विहिरीमध्ये उतरले. त्या आश्रमाच्याच बाजूला एक विहीर होती. त्या विहिरीमध्ये रामेश्वर शास्त्री उतरले. अणगडशा फकीरानं पाहिल्यानंतर म्हटलं, महाराज माझी विनंती आहे तुम्हाला, या वस्तीवरची सगळी लोक याच विहिरीचं पाणी पितात, त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे, कृपा करून विहिरीमध्ये आंघोळ करू नका, पोहू नका. आता महाराज ते रामेश्वर शास्त्री आहेत, ऐकतील ते रामेश्वर शास्त्री कसले? ऐकलं नाही महाराज, ऐकलं नाही, तसेच पोहायला लागले. आणि मग त्या अणगडशा फकीराला राग आला आणि रागाच्या भारामध्ये तो रामेश्वर शास्त्रीनं म्हटला, त्यांच्याकडे पाहून म्हटला, बाबा ऐसे ही डुबते रहो, ऐसे ही तैरते रहो. शब्दात ताकद होती महाराज, पोचलेला फकीर होता. त्यानं झालं असं, रामेश्वर शास्त्री आंघोळ करून बाहेर आले. पाण्याच्या बाहेर आले की अंगाचा दहा व्हायचा, अंगाची लाही लाही व्हायची आणि पाण्यामध्ये उतरलं की बरं वाटायचं. बघा आपण सर्वांनी ऐकलेलं आहे, पाण्यामध्ये उतरलं की बरं वाटायचं, शांत वाटायचं आणि पाण्याच्या बाहेर आले की अंगाचा दहा व्हायचा. बराच वेळ असं चाललं. शेवटी नाविलाज झाला. काही शिष्य मंडळी सोबत होती. अंगाला वली वस्त्र गुंढाळली आणि रामेश्वर शास्त्री कसेबसे ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीपर्यंत जाऊन पोहोचले. ऐका, ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीच्या समोर अनुष्ठान मांडलं. ज्ञानोबाऱ्यांनी दृष्टांत दिला, सांगितलं, म्हटले, महाराज याच्यावरती माझ्याच्यानं काही विलाज होणार नाही. जर तुम्हाला याच्यावरती जर काही विलाज हवा असेल, याच्यावरती उपाय हवा असेल, तर तुम्हाला तुकोबारायांकडे जावं लागेल, देहूला जावं लागेल. महाराज ज्यांच्या अभंगाच्या वह्या बुडवल्या, ज्यांचा अपराध केला त्याची पाय धरायची पाळी आली. बरोबर आहे? ज्याच्या अभंगाच्या वह्या बुडवल्या त्याची पाय धरायची पाळी आली. नाविलाज झाला महाराज. आणि मग रामेश्वर शास्त्री तुकोबारांना भेटण्याकरता निघाले, देहूला निघाले. गेल्यानंतर महाराज तुकोबारांच्या चरणावरती नतमस्तक झाले. तुकोबारांनी सांगितलं, महाराज त्रास करून घेऊ नका, जेवढा तुम्ही त्रास करून घ्याल तेवढं तुम्हाला दुःख होईल, तेवढं तुम्हाला वेदना होतील, तेवढं दुःख भोगावं लागेल, त्रास करून घेऊ नका. एकच अभंग तुकोबाराने लिहून दिला. ऐका, संतांच्या शब्दातली ताकद पहा बरं. एकच अभंग तुकोबाराने लिहून दिला आणि तो अभंग वाचल्याबरोबर रामेश्वर शास्त्रींच्या अंगाचा दाह शांत झाला. तो अभंग असा होता, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सरपतया. महाराज हा तुकोबारांचा एकच अभंग रामेश्वर शास्त्रींनी वाचला आणि रामेश्वर शास्त्रींच्या अंगाचा दाह शांत झाला. ही ताकद संतांच्या शब्दाची. ऐका, हे सामर्थ्य संतांच्या शब्दाचं आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, श्री गुरु चैतन्य महाराज नेहमी आवर्जून सांगत असतात, जर आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर ऐका, इथून पुढच्या राहिलेल्या आयुष्यामध्ये गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. संत वाङ्मयाशिवाय आपला दुसरा कुणीही उद्धार करू शकणार नाही. नाही महाराज, तुम्ही किती मोठा बुवा आणा, बुवा तुम्ही किती मोठा कीर्तन करा ना, 50,000 रुपये द्या 2 तासाकरता, घेतात बरं अरुण महाराज, 50,000 रुपये. आणि लोक मागल झाले असं अलीकडं दाणे महाराज, जे मागून घेत आहे ना त्याला लोक मागितलेल्यापेक्षा 1,000 वाढवून घालतात, मागितलेल्यापेक्षा. आणि आमच्यासारखं कधीच मागून घेत नाही ना त्याला 1,100 रुपये. कळते का? आता आज तुम्ही तसं काही करणार नाही हे मला चांगलं माहिती आहे, पण नेहमीच सांगतो मी, जे मागून घेतो ना महाराज त्याला मागल तेवढं देतात भाऊ. मी का सांगतोय, तुम्ही कितीही मोठा बुवा ना, 50,000 रुपये द्या, कीर्तन झाल्याबरोबर लगेच विमान न्यायला येते असं नाही. नाही महाराज. म्हणून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल, ऐका, जर इथं बसलेल्यापैकी आपल्याला कुणाला वाटत असेल, आपल्या अंतःकरणामध्ये ही तळमळ असेल की बाबा माझ्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे,
जो मनुष्य देह मला त्या ठिकाणी प्राप्त झाला त्याची सार्थकता झाली पाहिजे, त्याची सफलता झाली पाहिजे, ही जर तळमळ आपल्या अंतःकरणामध्ये असेल तर इथून पुढच्या राहिलेल्या आयुष्यामध्ये एकच करा, गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. महाराज, संत वाङ्मयाशिवाय आपला दुसरा कोणीही उद्धार करू शकणार नाही करू शकणार. महाराज जास्ती नाही, मला माहिती आहे आपल्या मागे भरपूर व्याप आहे, आपल्याला भरपूर काम आहेत. लोक गमतीनं बोलतात, महाराज काय सांगायचंय तुम्हाला, आम्हाला मरायला सुद्धा सवड, गमतीनं बोलतात. एखाद्याला म्हटलं की नाही चला कीर्तनाला, तो म्हणतो महाराज आलो असतो पण आम्हाला मरायला सुद्धा सवड नाही. मरायला सवड काढावी लागत नाही काढावी लागत. मरण सवडीनं नाही. कालचं उदाहरण आहे आप्पांचं आपल्या डोळ्यासमोर. कोणाच्याही मणीध्यानी नव्हतं महाराज. का होतं? आप्पा आपल्याला सोडून जातील असं कोणाच्याही मणीध्यानी नव्हतं. पण महाराज क्षणाचाही भरवसा नाहीये. महाराजांचं प्रमाण आहे आपल्याला रोज पाठातलं आहे, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा, राम नाम स्मरा आधी. महाराज सांगतात बाबा क्षणाचाही भरवसा नाही. का असं काही पत्र आले आजपर्यंत आपल्या गावात, सारोळा गावामध्ये, की बाबा अमुक दिवशी आम्ही तुम्हाला न्यायला येतोय, आपलं सगळं सामान बांधून तयार राहा. अरुण महाराज नाही. इथून येणारा पुढचा क्षण ऐका, आपल्या आयुष्याचा कोणताही शेवटचा क्षण असू शकतो. कोणत्याही क्षणी आपल्याला मरण येऊ शकतं. कळते का? म्हणून सावध व्हा, जागे व्हा. महाराज सांगतात बाबा आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. याच्याशिवाय आपलं कुणी दुसरं उद्धार करू शकत नाही. जास्ती वेळ जमत नाही आपल्याला. 5 वेळ वाचा. ज्ञानेश्वरीचा 5 वेळ वाचायला किती वेळ लागतो महाराज? जास्ती वेळ लागत. तुकोबारायांचे 5 अभंग वाचायला किती वेळ? जास्ती वेळ लागत नाही महाराज. नाही आपल्याला दिवसभर जमत. ऐका सोपं सांगतो. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर अंथरुणावरती पडल्या ज्ञानेश्वरी हातात घ्या. अंथरुणावरती पडल्या गाथा हातात घ्या आणि 5 अभंग तुकोबार यांचे वाचा. 5 ओव्या ज्ञानोबा यांच्या वाचा. महाराज आपल्या जीवनाचा उद्धार आहे. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला वाचता येत नाही. बरोबर, आम्हाला लिहिता येत नाही, आम्हाला वाचता येत नाही. ऐका सोपं सांगतो. नाही आपल्याला वाचता येत काय हरकत नाही, नाही आपल्याला लिहिता येत काय हरकत नाही. आपलं बोट त्या ज्ञानोबारायांच्या अक्षरावरून, तुकोबारायांच्या अक्षरावरून फिरवा. ऐका, आपण जर आपलं बोट ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या त्या अभंगाच्या, ज्ञानेश्वरींच्या ओवीच्या अक्षरावरून जर आपलं बोट फिरवलं ना तर महाराज मरेपर्यंत ज्ञानोबाराय तुकोबाराय आपलं बोट सोडणार नाहीत. ही ताकद संतांच्या शब्दाची आहे. विठाला विठाला का सांगतोय? एक अभंग वाचला रामेश्वर शास्त्रींनी आणि अंगाचा 10 शांत झाला. महाराज ही ताकद संतांच्या शब्दाची आहे. आणि मग ही बातमी कळाली त्या अनगडच्या फकीराला, ज्यानं शाप दिला होता त्याला. कोण आहे असा की मी दिलेल्या शापाचा उतारा कोणी केला, कोण आहे? आणि मग कळालं तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? म्हणून हातामध्ये कठोरा घेतला आणि कठोरेला आज्ञा केली. कठोरा माहिती आहे ना तुम्हाला? भिक्षा मागणं. कठोरा केवढा असतो? झोपले का? केवढा असतो? अगदी छोटा महाराज. पाठीवर ओंजळभर धान्य बसेल. कठोरेला सांगितलं जोपर्यंत तुकोबारायांच्या हातची भिक्षा पडत नाही तोपर्यंत भरायचं नाही. आणि निघाला महाराज. आता जाताना कोणाकोणाची परीक्षा घेतली ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सगळं आज सांगणार नाही. तुकोबारायांच्या गावात आला, तुकोबारायांच्या घरासमोर आला आणि भिक्षा मागितली. अनगडच्या फकीरानं तुकोबारायांच्या घरासमोर येऊन भिक्षा मागितली. तुकोबारायांची 7-8 वर्षाची मुलगी भागीरथी अंगणामध्ये खेळत होत्या. भागीरथी, मला सांगा महिला मंडळ, 7 वर्षाच्या मुलीचा हात केवढा असतो? अगदी छोटा, की नाही? 7 वर्षाची मुलगी, छोटा हात. महाराज पाहिलं तिनं, ऐकलं तिनं आणि पळत घरामध्ये गेली. जिजाबाई दळण दळत होत्या. पिठामध्ये हात घातला, जात्याच्या कडेला पडलेलं पीठ, त्या पिठामध्ये हात घातला आणि भिक्षा वाढण्याकरता बाहेर निघणार, पळणार. एवढ्यात हाताला धरलं जिजाबाईनं, आईनं हाताला धरलं. कुठं निघाले?
भिक्षा वाढण्याकरता. खाली टाक म्हणे. बापानं सगळं वाटून टाकलं. बापाच्या पुढची उधार आहे म्हणे, खाली टाक. मला हातावरती झटका मारला. सगळं पीठ सांडलं. पण पिठानं भरलेला हात घेऊन आमच्या भागीरथी बाहेर पडत आल्या आणि त्या आनगडशा फकीराच्या त्या कठोऱ्यामध्ये नुसता हात झटकला. काय ताकद आहे पहा. पोत्यानं जरी धान्य ओतलं तरी न भरणारा कठोरा आमच्या भागीरथीच्या हातचं नुसतं पीठ पडल्याबरोबर भरून सांडायला लागला. ही ताकद आहे संतांची. भरून सांडायला लागला महाराज. आणि मग आनगडशा फकीरानं धन्य तुकोबा म्हणून भागीरथींचं पाय धरलं. भागीरथी म्हटल्या, मी नाही, माझे बाबा, मी त्यांची मुलगी आहे. माझे बाबा कुठे गेले? गेले म्हणे भजनाला डोंगरावरती. आणि मग जिथं तुकोबाराय भजना करता गेले तिथं तो आनगडशा फकीर गेला. तुकोबारायांच्या चरणावरती नतमस्तक झाला. तुकोबारांनी त्याच्यावरती कृपा केली. आणि मग तुकोबारायांच्या उद्गारास्तव त्याने एक दोहा तयार केला. ते मला तुम्हाला सांगायचंय. मी का सांगतोय? संतांच्या आणि देवाच्या कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. ऐका. तुकोबारायांच्या उद्गारास्तव त्यानं जो दोहा तयार केला तो असं म्हणतो, ऐका. तुका तुका रामसे दो नाम एक अंग. तो काय म्हणतो? तुका तुका रामसे म्हणजे तुकोबारायांची तुलना केली. कोणाशी? रामसे, प्रभू रामचंद्रासोबत तुकोबारायांची तुलना केली. काय केलं? आपलं काय दिसलं? तो म्हणतो तुका तुका रामसे दो नाम एक अंग. दिसलं काय? दोघांची तुलना केली. दोघांची नावं वेगळी आहेत. दो नाम एक अंग. दोघांची नावं वेगळी आहेत पण असताना मात्र एकच आहेत. पुढचा फरक फार महत्वाचा आहे. तो मला तुम्हाला सांगायचा आहे. तो म्हणतो तुका तुका रामसे दो नाम एक अंग. उनका शेतू भंग गया इनका शेतू अभंग. विठाला विठाला काय म्हणतो? जो प्रभू रामचंद्राने लंकेमध्ये जाण्याकरता जो सेतू बांधला, आपल्याला ऐकायचंय पुढे महाराजांच्या मुखातून. जो सेतू बांधला तो भंग पावला. ऐका. तो सेतू भंग पावला. पण आमच्या तुकोबारांनी 4,500 रुपये अभंगाचा जो सेतू बांधला तो आजही अभंग आहे. ही संतांच्या आणि देवाच्या हा फरक आहे महाराज. संतांच्या आणि देवाच्या कार्यामधला हा फरक आहे. म्हणून देव आणि संत जरी एक असले, ऐका, देवामध्ये आणि संतांमध्ये फरक नसला, भेद नसला तरी भगवान परमात्म्याला संतांच्या रूपानं अवतराला यावं लागतं. तो भगवान परमात्मा कधी स्वतः येतो तर कधी स्वतः संतांच्या रूपानं त्या ठिकाणी अवतराला येतो. हा सिद्धांत तुकोबाराय आपल्याला या ठिकाणी सांगतात. त्याचं चिंतन तुकोबारांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझा विठोबाचा माझा विठोबाचा कैसा प्रेमा बाबा माझा विठोबाचा माझा विठोबाचा माझा विठोबाचा कैसा प्रेमा
आपणची देव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तुकोबर आहे. या अभंगाच्या द्वारा संतांमध्ये आणि भगवान परमात्म्यामध्ये भेद नाहीये, ते एकच आहेत. तो भगवान परमात्मा कधी स्वतः अवताराला येतो तर कधी संत रूपाने अवताराला येतो. आपणची देव होय आपणची गुरु होय माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. हे चिंतन तुकोबारांनी या ठिकाणी केलेलं आहे. महाराज 5 चरणाचा अभंग आहे. ऐका, हा जो तुकोबारांचा अभंग आहे महाराज, ही अभंगाची मांडणी करत असताना तुकोबारांनी याची मांडणी एका विशिष्ट पद्धतीने आपल्या समोर केलेली आहे. एक विलक्षण पद्धतीने तुकोबारा याची मांडणी आपल्या समोर करतात. ऐका, सगळी जाणकार आहेत म्हणून बोलतो. पहिल्या चरणामध्ये तुकोबारांनी सिद्धांत सांगितला. आता नुसता सिद्धांत सांगून चालत नाही महाराज. ते पटण्याकरता काही युक्तिवाद करावे लागतात. बरं, नेम आहे. मी जर एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली किंवा एखादं वाक्य तुम्हाला सांगितलं तर ते खरं आहे का खोटं आहे. मी एखादी गोष्ट किंवा एखादं वाक्य तुम्हाला सांगितलं, ते खरं आहे का खोटं आहे ही सांगण्याची जबाबदारी वक्त्याची असते का श्रोत्याची असते महाराज. बरोबर आहे. मी एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली, ती खरं आहे का खोटं आहे हे सांगण्याची जबाबदारी वक्त्याची का श्रोत्याची आहे. वक्त्याला त्याचं काही, आपलं श्रोत्याला त्याचं काही देणं घेणं नसतं महाराज. हे खरं आहे का खोटं आहे हे ज्यानं सांगितलं त्याला ते सिद्ध करावं लागतं. म्हणून तुकोबारांनी पहिल्या चरणामध्ये सिद्धांत मांडला. बाकीच्या 3 चरणामध्ये, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये तुकोबारांनी त्याच्याकरता काही युक्तिवाद केले. बरं, नुसते युक्तिवाद करून जमत नाहीत. त्याच्याकरता काहीतरी पुरावा द्यावा लागतो, त्याच्याकरता काहीतरी प्रमाण असावं लागतं. म्हणून तुकोबारांनी बाकी 3 चरणामध्ये युक्तिवाद केले आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय त्याला प्रमाण देतात, त्याला पुराणाचं प्रमाण देतात. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारून. महाराज, अशा पद्धतीनं तुकोबारांनी अभंगाची मांडणी आपल्या समोर केलेली आहे. पहिल्या चरणामध्ये तुकोबारांनी सिद्धांत मांडला आणि तो सिद्धांत मांडत असताना तुकोबाराय सांगतात, देवामध्ये आणि संतांमध्ये भेद नाही. तो भगवान परमात्मा आपणची देव होय आपणची गुरु होय. त्या ठिकाणी तो अवताराला येतो, कधी स्वतः येतो, कधी संतांच्या रूपाने येतो, हे तुकोबाराय सांगतात. पण तो भगवान परमात्मा येत असताना त्याचं कारण सांगितलं तुकोबारांनी, प्रेमभाव. ऐका, प्रेमभावाच्या सामर्थ्यावरती तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवताराला येतो महाराज. अवताराला येतो. प्रेमभाव. परमार्थ साधना करत असताना प्रेमाला फार महत्व आहे, भावाला फार महत्व आहे महाराज. काल आपण चिंतन ऐकलं, देवाला दुसरं काही लागत नाही. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. महाराज, देवाला दुसरं काही लागत नाही. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. महाराज, देवाला भावाशिवाय प्रेमाशिवाय दुसरं काही लागत नाही. पण म्हणून त्या भगवान परमात्म्याच्या येण्याच्या पाठीमागचं कारण प्रेमभाव हे तुकोबारांनी या अभंगामध्ये, या चरणामध्ये मांडलेलं आहे. प्रेमभाव. पण नुसतं प्रेमही असून चालत नाही, नुसता भावही असून चालत नाही. आपण म्हणतो बघा, माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे. बरोबर. पत्नी म्हणते मालकाला, मालक माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. पण त्या प्रेमाला किंमत नाही बरं माऊली, त्याला किंमत नाही. दिवाळीच्या दसऱ्याच्या सणाला जर पत्नी म्हटली, मालक माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, पुरणाची पोळी करू का, तर नक्की समजायचं 5-25 हजाराला मरण आहे. अरुण महाराज, कळते का?
भाऊ की नाही, त्या प्रेमाला किंमत नाही. महाराज सांगतात प्रेम नाही सांगता बोलिता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. ऐका, नुसतं प्रेम आहे नुसता भाव आहे त्याला किंमत नाही. महाराज एक जणांना ऐकलं कीर्तनामध्ये, भाव ठेवला की सगळं काही मिळतं म्हणे, दुसरं काही लागत नाही देवाला, भाव ठेवला की सगळं काही मिळतं, भाव असला की सगळं काही मिळतं. घरी गेलं, कीर्तन संपलं, घरी गेलं, घरी गेल्यानंतर पत्नीला म्हटलं हे बघ मला खूप भूक लागलेली आहे, काहीतरी जेवायला वाढ, काहीतरी खाऊ घाल. ती म्हटली मालक खाऊ घालते पण सगळं काही संपलेलं आहे, घरात कसला शिधा नाही, काहीच शिल्लक नाही. एक काम करा म्हणे तुम्ही काय तर कुठून तरी मला काहीतरी आणून द्या, काही तांदूळ आणून द्या, काही शिधा आणून द्या, मग तुम्हाला करून खाऊ घालते. तो म्हटला अगं आत्ताच कीर्तनावरून आलोय मी, आणि कीर्तनामध्ये महाराजांनी सांगितलंय भाव ठेवला की सगळं काही मिळतं म्हणे. भाव असला की सगळं काही मिळतं, भाव ठेवला की सगळं काही मिळतं. आपल्या घरात तांदूळ नाहीत ना, एक काम कर म्हणे तांदूळ आहेत असा नुसता भाव ठेव, तांदूळ आपसूक चालत येतील. कळतंय का काय म्हटलं? तांदूळ नाहीत एवढा, तांदूळ आहेत एवढा भाव ठेव, तांदूळ आपसूक चालत येतील. तिनेही कीर्तन ऐकलेलं होतं, ती कीर्तन ऐकूनच घरी गेली होती. ती म्हटली मालक तांदूळ आहे हा भाव ठेवण्यापेक्षा माझं पोट भरलं एवढा भाव ठेवा, बाकी काहीच करायची गरज नाही. कळलं का? म्हणजे नुसत्या भावाला नुसत्या प्रेमाला किंमत नाहीये. महाराज त्या प्रेमभाव या शब्दाची उंची वाढवण्याकरता तुकोबारांनी अजून एक शब्द या चरणामध्ये घातला. तो शब्द असा आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची. बस इथं थांबा. आपणची, आपणची हा शब्द जो शब्द आहे ना, तो महाराज या प्रेमभाव या शब्दाची उंची वाढवणारा शब्द आहे. आपणची. मी आता सांगितलं जिथं खरं प्रेम आहे ना तिथं सगळं आपणची होतं. खरं प्रेम हे कृतीतून व्यक्त होत असतं महाराज. ऐका, नुसतं बोलण्यावरही नाही, सांगण्यावरही प्रेम कळत नाही, सांगून प्रेम कळत नाही. खरं प्रेम हे त्या ठिकाणी कृतीतून व्यक्त होत असतं, कृतीतून व्यक्त होतं. म्हणून तुकोबारांनी प्रेमभाव या शब्दाची उंची वाढवण्याकरता महाराज तिथं आपणची हा शब्द घातला. आपणची. ऐका, जिथं खरं प्रेम आहे तिथं सगळं आपणची होतं महाराज, सगळं आपणच. म्हणून देवाबद्दलचा प्रेमभाव सांगत असताना तुकोबारांनी आपणची हा शब्द या चरणामध्ये घातला. आणि हा जो आपणची हा शब्द आहे ना लहाने महाराज, तो प्रत्येक चरणातल्या क्रियापदाला लावून पहा, मग त्याचं खरं प्रेम कळतं, मग खरा प्रेमभाव कळतो महाराज. ऐका, सोपं आहे. जरा थोडं पुढे जातो. पडिय देह भाव पुरवी वासना आपणची. कळते का? पहा, प्रत्येक क्रियापदाला आपणची शब्द लावा. पडिय देह भाव पुरवी वासना आपणची, अंती ते आपणा पाशी आपणची न्यावे. ऐका, मागे पुढे उभा राहे आपणची संभाळीत, आलिया आघात निवाराये आपणची, योगक्षम त्याचे जाणे झड भारी आपणची, आणि वाट दावी करी धरुनिया आपणची. कळते का? पहा, हा जो आपणची शब्द आहे तुकोबारांनी प्रेमभाव या शब्दाची उंची वाढवण्याकरता घातला. जिथं खरा प्रेमभाव आहे तिथं सगळं काही आपणची होतं महाराज. मी तुम्हाला उदाहरणानं सांगतो. ऐका, वेळ संपलेली आहे आपली, आपल्याला मधलं भजन घ्यायचंय, बाकीच्या चरणाचं सरळ सरळ चिंतन करायचं. थोडं लक्ष द्या. जिथं खरं प्रेम आहे तिथं सगळं काही आपणची केलं जातं, आपणची होतं. काय झालं, एके दिवशी त्या बिरबलाने बादशाला सुट्टी मागितली, रजा मागितली. म्हणे महाराज आमच्याकडे उद्या गोकुळाष्टमीचा उत्सव आहे, आमचा देव अवताराला येतो, त्यामुळे दिवसभर आमच्या घरी भजन पूजन कीर्तन अन्नदान बरीच लोक आमच्याकडे येतात, त्यामुळं उद्या मला दरबारामध्ये यायला जमणार नाही जमणार. आता महाराज त्या बादशाला काय माहित गोकुळाष्टमी म्हणजे काय. तो म्हटलं तुमचा देव तुमच्यात येतो? हो म्हणे आमचात येतो. अवताराला येतो? हो अवताराला येतो. तर एवढ्यावरती गप्प बसवर गेले. तो बादशाह बोलला, का रे म्हणे बिरबल, मला सांग, ज्याच्या नावानं कामं होतात तो मोठा का ज्याच्या येण्यानं कामं होतात तो मोठा? अरुण महाराज तुम्ही सांगा कसं आहे? ज्याचं नाव घेतलं की काम होतं तो मोठा, का जो आल्यानंतर काम होतं तो मोठा? नंदू महाराज नीट ऐका, नाव घेतल्याबरोबर काम होतं तो मोठा का ज्याच्या येण्यानं काम होतं तो मोठा?
हा महाराज, नाव घेतल्याबरोबर ज्याचं काम होतं ना तो मोठा. मला सांगा, कोणता तरी आमदार खासदार आजपर्यंत तुम्ही पाहिला का किराणा दुकानामध्ये माल आणायला गेलेला? पाहिलंय का? नाही महाराज, त्यांच्या नावानं माल घरात येतो. त्यांच्या नावानं माल घरात येतो महाराज. नाव घेतलं की काम होतं, तो मोठा. बिरबल म्हटलं, बादशाह म्हटलं, सांग, तुमचा देव तुमच्यात येतो, तुमच्यामध्ये अवतार येतो, असला कसला तुमचा धर्म? कशाला राहतो असल्या धर्मामध्ये? बघ, आमच्या देवाचं नाव घेतलं की काम होतं म्हणे. बिरबल म्हटलं, महाराज आता मला तुमच्याशी वाद घालायला सवड नाही, वेळ नाही. एक काम करा म्हणे, मला रजा देता का नाही ते सांगा. महाराज बिरबलानं रजा दिली. आपलं बिरबलाला रजा दिली. बिरबल निघून गेला. दुसरा दिवस महाराज तो गोकुळाष्टमीचा उत्सव संपन्न साजरा केला. काही 10-15 दिवस असे जाऊ दिले गेले. आणि एके दिवशी तो बिरबल त्या बादशाला म्हणतो, महाराज मी काय सांगतोय, आपणची या शब्दाची उंची. यमुनेला सुंदर पाणी आलेलं, एक काम करू म्हणे, तुमच्या घरचे माझ्या घरचे आपण सगळे मिळून फिरायला जाऊ. बादशाह म्हटला, काय हरकत नाही, जाऊया. आता राजा फिरायला निघणार म्हटल्यावर महाराज काय 5-50 नावा सजवल्या, सगळे नावाडी, सगळी प्रधान मंडळी सोबत घेतली आणि सगळे मिळून त्या ठिकाणी फिरायला निघाले. त्या बिरबलानं सांगितलं, महाराज तुमचा मुलगा माझा मुलगा एकाच वयाचे आहेत, एक काम करा, तुमच्या मुलाला माझ्या नावेत बसवा, दोघं आनंद घेतील, मजा करतील, काय हरकत नाही, बादशाहनं सांगितलं. आणि मग महाराज त्या मुलाला सोबत घेतलं. त्या नावा अशा निघाल्या, नदीच्या मध्यभागीवरती आल्या. मध्यभागी आल्यानंतर बिरबलाने एक युक्ती केली. त्या राजपुत्राला त्या नावेमध्ये खाली दाबून ठेवलं आणि एक दगड घेतला महाराज. दगड उचलून त्या पाण्यामध्ये टाकला. पाण्यामध्ये टाकल्याबरोबर आवाज झाला आणि बिरबल आपला तो ओरडायला लागला. बिरबल, राजपुत्र बुडाला, राजपुत्र बुडाला, राजपुत्र बुडाला. महाराज तो ओरडायला लागला. महाराज तो बादशाह, ते कानावरती पडलं ना त्या बादशाच्या, त्याने इकडं तिकडं पाहिलं. महाराज मुलगा दिसत नाही. उठून उभा राहिला, दिसत नाही मुलगा, इकडं तिकडं. महाराज मागचा पुढचा विचार न करता बादशाहनं त्या पाण्यामध्ये उडी मारली. खाली गेला, इकडं तिकडं पाहिलं, काही नाही. महाराज हाताला एक दगड लागला. वरती आला, राग आला, पटपटायका राग आला, बोलायला लागला त्या बिरबलाला. का रे म्हणे बिरबल, एवढ्या मोठ्या पदावरती गेला, थट्टा करतो, चेष्टा करतो म्हणे, माझा मुलगा बुडाला म्हणून सांगतो, मला काय झालं असतं तर, ऐकल्याबरोबर माझ्या काळजाचा ठोका चुकला म्हणे, काय झालं असतं तर राजाला कोण वारस आहे? महाराज फडाफडा बोलायला लागला बादशाह. बिरबलानं शांत केलं, जाऊ दे म्हणे महाराज, चुकून झालं, थट्टा केली. असली कशी थट्टा म्हणे, एवढ्या मोठ्या पदावरती गेला, तुला अजून कळत नाही, तुला अजून अक्कल नाही. महाराज बोलायला लागला. थोडा वेळ गेला, त्याला बाहेर काढलं महाराज पाण्यातून व दुसरी कपडे घातली. आणि मग बिरबलाने बादशाला प्रश्न विचारला. ऐका, हे तुम्हाला सांगायचं. बिरबल म्हणतो, महाराज तुमचा मुलगा बुडाला आहे हे ज्यावेळेस तुम्हाला कळालं त्यावेळेस तुम्ही स्वतः उठून पाण्यामध्ये उडी घेतली का? उडी मारली का? असं केलं? आम्ही तुमच्यासोबत 5-50 जण होतो ना. बरं, ज्यांचं संबंध आयुष्य पाण्यामध्ये गेले असे सगळे नावाडे आपल्यासोबत होते, त्यांना कुणाला तरी सांगायचं, आमच्यापैकी कुणाला तरी सांगायचं नाही. बघ म्हणे माझा मुलगा कुठं बुडालाय, आम्हाला कुणाला तरी सांगायचं. असं न करता तुम्ही स्वतः उठला आणि स्वतः उठून पाण्यामध्ये उडी घातली का? त्यावेळेस बिरबल म्हणतो, तो बादशाह म्हणतो, हे बघ माझा मुलगा बुडालाय हे ज्यावेळेस मला कळालं किंवा हे ज्यावेळेस माझ्या कानावरती पडलं त्यावेळेस मला बाकी दुसरं काहीच सुचलं नाही. मी स्वतः उठलो आणि स्वतः उठून पाण्यामध्ये उडी घेतली. बिरबल म्हटलं, महाराज आमच्याही देवाचं असंच आहे. कळतंय का? पहा, आमच्याही देवाचं असंच आहे. कसं आहे, ज्यावेळेस माझ्या भक्तावरती संकट येतं हे ज्यावेळेस त्या देवाला कळतं ना, देव नाव सांगून कामं करून घेत नाही, देव दुसऱ्याला सांगून कामं करून घेत नाही. स्वतः भगवान परमात्मा आपणची देव होय, आपणची गुरु होय. विठाला विठाला कळालं का? पहा महाराज, जिथं खरं प्रेम आहे ना तिथं सगळं काही आपणची होतं. म्हणून तुकोबाराने महाराज या प्रेमभाव या शब्दाची उंची वाढवण्याकरता आपणची हा शब्द या चरणामध्ये घातला. तुकोबाराय सांगतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू. उर्वरित चिंतन 5 मिनिटांमध्ये. विठोबा रखुमाई बोला.
रखुमाई आई राजा रखुमाई कुंडली कमरधारी विठ्ठल देव हरिनाथ भगवान कावली तारेश्वर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरविवासना अंतिते आपणा पाशी न्यावे विठ्ठला विठ्ठला तुकोबारायांचा अभंग तुकोबाराय या अभंगातून महत्वाचा असा सिद्धांत मांडतात आणि त्याचं कारण सांगत असताना प्रेमभाव हे त्याचं कारण सांगतात आणि प्रेमभाव या शब्दाची उंची वाढवण्याकरता तुकोबारायांनी आपणची देव होय आपणची गुरु होय हे चिंतन तुकोबारायांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. महाराज अजून एक विचार या अनुषंगाने मांडतो आणि थांबतो. ऐका, अभंगातला पहिल्या चरणातला पहिला शब्द आहे माझ्या. ऐका, अगदी याच्यावरती थोडं चिंतन मांडतो आणि थांबतो. वेळ संपलेली आपली, लक्ष द्या. तुकोबारायांनी या अभंगामध्ये माझं कुणाला म्हणावं, ऐका, याचं दिग्दर्शन केलेलं आहे. कळते का? पहा, मी माफी मागून बोलतो, तुम्हाला सर्वांना अवघड वाटेल पण माफी मागून बोलतो. ऐका, आपल्या जीवनामध्ये आपण जे आज दुःख भोगतोय, महाराज सचिन महाराज, आपल्या जीवनामध्ये आपण जी आज त्या ठिकाणी दुःख उपभोगतोय याचं एकच कारण आहे, आपण नको त्याला माझं म्हणतो. आपण नको त्याला माझं म्हणतो म्हणून हे दुःख आपल्याला भोगायची पाळी आहे. कळते का? मग माझं कोणाला म्हणावं याचा विचार, याचं दिग्दर्शन तुकोबारायांनी या अभंगाच्या द्वारा केलेलं आहे. महाराज, आपण जीवनामध्ये कोणालाही माझं म्हणतो, कोणालाही माझं, हा माझा, तो माझा, अमुक माझा, तमुक माझा, घर माझं, बायको माझी, का नाही, मुलं माझी, आई माझी, बाप माझा. महाराज, पण तुकोबाराय कोणालाही माझं म्हणत नाहीत. नाथ महाराज कोणालाही माझं म्हणत नाहीत. ऐका, या जगामध्ये दोघांना माझं म्हणा. एक संतांना माझं म्हणा आणि दुसरं देवाला माझं म्हणा. कळते का? पहा, संतांना माझं म्हणा. नाथ महाराज कोणालाही माझं म्हणत नाहीत. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा निवारा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा निवारा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा निवारा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा निवारा साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. महाराज, नाथ महाराज कोणालाही माझं म्हणत नाहीत. या अभंगाच्या प्रत्येक चरणाच्या शेवटी ज्ञानोबा माझा, संतांना माझं म्हणा. बरं, संतांना विवेक सागरा, विवेक सागरा,
सखा माझा ज्ञानेश्वरा सखा माझा ज्ञानेश्वरा लेका सागरा लेका सागरा सखा माझा ज्ञानेश्वरा सखा माझा ज्ञानेश्वरा विवेक सागरा सखा माझ्या ज्ञानेश्वरा. महाराज संतांना माझं म्हणा आणि दुसरं देवाला माझं म्हणा. माझ्या विठोबाचे नाम अठ्ठासे उच्चारा ऐकलं, देवाला माझं म्हणा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. देवाला माझं म्हणा. एक संतांना माझं म्हणा, दुसरं देवाला माझं म्हणा. माझं कोणाला म्हणावं याचं दिग्दर्शन तुकोबारांनी या अभंगाच्या द्वारा केलं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. अजून एक विचार मानतो, महाराज उपस्थित आहेत म्हणून एका मिनिटामध्ये. महाराज थोडं व्याकरण सांगतो. आता मला माहिती आहे व्याकरणाची वेळ नाही, रात्र झालेली आहे, वेळ झालेली आहे, पण सांगतो, ऐकून ठेवा नुसतं. महाराज माझा ही षष्ठी विभक्ती आहे. माझा किंवा माझ्या ही षष्ठी विभक्ती आहे. आणि विभक्ती प्रत्ययाचा अर्थ करत असताना ती विभक्ती ज्या पदाला लागते त्या पदावरून त्याचे अर्थ करायचे असतात, असा व्याकरणाचा नियम आहे. तुम्ही सर्वांनी ऐकलेले, सगळी संस्थेतले विद्यार्थी आहे. माझा ही षष्ठी विभक्ती आहे आणि त्या विभक्तीचे प्रत्यय सांगत असताना महाराज चा ची चे चाची, बरोबर आहे, असंच आहे ना महाराज. प्रथम वचनी एक प्रथम पुरुष एक वचन. महाराज याचं असं होतं, कोणी म्हणत नाही शेत मीच आहे, माझंच आहे असं म्हणतात. बरं, माझं शेत कोणाचं? माझं. मी आहे असं कोणी म्हणत नाही. जर माझं कोण आहे हे जर कळायचं असेल तर महाराज अगोदर मी कोण आहे हे कळायला पाहिजे. कळते का? पहा, ज्ञानोबा सुंदर विचार मांडतात. आहे हा मी कोण, करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. महाराज माझं कोण आहे हे कळण्यासाठी अगोदर मी कोण आहे हे कळायला पाहिजे. कळते का? पहा, मी कोण आहे हे आपल्याला त्याची जाणीव झाली पाहिजे, मीची जाणीव झाली पाहिजे महाराज. म्हणून तुकोबारांनी मी कोण आहे हे बाकीच्या 3 चरणामध्ये मांडलं. पुढच्या कोण आहे मी? अनाथ अपराधी. तुकोबारांचं अजून एक प्रमाण आहे. मी तवा अनाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी. महाराज मी कोण आहे हे तुकोबारांनी बाकीच्या पुढच्या 3 चरणामध्ये सांगितलं. पडिये देह भाव, ज्याच्या वासना दुसऱ्याकडून पुरवाव्या लागतात असा मी अपूर्ण आहे. मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया आघात निवाराया. ज्याला मागे आणि पुढे उभा राहून त्या ठिकाणी त्याचा सांभाळ करावा लागतो असा दुर्लभ असणारा मी आहे. आणि योगक्षम त्याचे जाणे जड भारी, वाट दावी करी धोरण्या. ज्याला हाताला धरून वाटेला लावावं लागतं असा अज्ञानी मी आहे. तुकोबारांनी बाकीच्या 3 चरणामध्ये मी कोण आहे याचा विचार मांडला. आणि जोपर्यंत मी कोण आहे तोपर्यंत माझं काय आहे हे कळत नाही. कळतंय का? पहा, माझं कोण आहे कळत नाही. महाराज अगदी कल्पना करा, मी जर गायक असेल तर सोर माझा म्हटलं पाहिजे का नाही अरुण महाराज? मी जर पखवाज वादक असेल तर म्हटलं पाहिजे ताल माझा, बरोबर आहे. मी जर शिक्षक असेल तर विद्यार्थी माझे. मी जर विद्यार्थी असेल तर शिक्षक माझा. मी जर कीर्तनकार असेल तर श्रोते माझे. मी जर श्रोता असेल तर कीर्तनकार. 2च तासापुरता, 2च तास म्हणा, पण म्हटलं पाहिजे.
मी जर नेता असेल तर जनता, मी जर जनता असेल तर नेता, मी जर कीर्तनकार असेल तर पाकिट. बरोबर आहे की नाही? काय चुकलं का महाराज? म्हणजे मी कोण आहे हे जोपर्यंत कळत नाहीये तोपर्यंत माझं काय आहे हे कळत नाही. म्हणून तुकोबारांनी मी कोण आहे याची जाणीव पुढच्या 3 चरणामध्ये करून दिली. म्हणून तुकोबारा सांगतात विठोबा माझा आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आणि तुकोबारा सांगतात हे जर तुम्हाला मी सांगतो पटत नसेल तर याला पुराणाचं प्रमाण घ्या, अभंगाचं शेवटचं. विश्वास ज्यामणी पहावे पुराणे विचारुणी पडिये देह भाव पुरबी वासना अंतिते आपणा पाशिन्यावे. तुकोबारा सांगतात बाबा मी जे हे सांगतोय जर तुम्हाला कुणाला पटत नसेल तर त्याला प्रमाण सांगितलं. तुकोबारांनी पुरावा दिला. पहावे पुराणे विचारुणी तुका म्हणे नाही विश्वास ज्यामणी पडिये देह भाव पुरबी वासना अंतिते आपणा पाशिन्यावे. असो संपन्न होत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह त्याच्यामधील आजच्या 5व्या दिवसाची ही कीर्तनरूपी सेवा, ही कीर्तनरूपी पुष्प समस्त ग्रामस्थ मंडळी समस्त भजनी मंडळी यांच्या वतीनं माझ्याकडे आलं. सप्ताह संयोजक समिती आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण रंगनाथ महाराज, आमचे पवन महाराज, सूर्यवंशी भाऊसाहेब महाराज असतील, मस्के किरण महाराज असतील, यादव महाराज असतील, विश्वंभर पाटील असतील आणि त्यांना सहकार्य करणारी सर्वच गावातील तरुण युवक मंडळी असतील. त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायचे सर्वांनी. महाराज अतिशय सुंदर नियोजन, अतिशय देखणं नियोजन या संयोजक समितीच्या वतीने या ठिकाणी केलं जातं आणि सरळ अभंगाचा भाव मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे चुकलं ते माझं, जे काही बरोबर आहे
ते सर्व गुरुवर्यांचं आहे. सेवेसाठी उपस्थित तुम्ही सर्वजण, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. सर्वांनी सुंदर अशा प्रकारचं सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो. विशेषतः आज या सेवेसाठी उपस्थित महाराष्ट्रभर ज्यांच्या माध्यमातून आपली ही सेवा कीर्तनाची प्रवचनाची असेल, महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार मंडळी, वक्ते मंडळी यांची कीर्तन प्रवचने आपल्याला ज्या चॅनलवरती ऐकायला मिळतात ते असं यूट्यूब चॅनल नामाचा गजर महाराज आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण नामदेव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. 7 दिवस आपला हा सोहळा ज्यांच्या माध्यमातून आपण लाईव्ह त्या ठिकाणी पाहतोय असे श्रींचा गजर, त्यांनी नाव बदललं बरं महाराज, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचबरोबर आमच्या अमर महाराज यांनीही आपली सेवा या ठिकाणी शूट केलेली आहे, जे अमर महाराजसाठी यूट्यूब चॅनल, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. सुंदर अशी माईक सिस्टीम ज्यांच्यामुळं माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला, आमचे आदरणीय दादा, अगदी लहान होतो तेव्हापासून दादाच्या सानिध्यामध्ये उपाडे दादांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. परत एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. सहकार्य करावं महाराज. नोहे हा एकल्याचा खेळ, मनवुनी मेळ मिळविला. सप्ताह करणं हे एकट्या कोणाचं काम नाही आहे, म्हणून सर्वांना सोबत घेऊन आपण गेली 23 वर्ष झाली हा सोहळा या ठिकाणी संपन्न करतोय. आणि इथून पुढेही महाराज असंच एकमेका सहाय्य करू. आवेगे महाराज किंवा काल महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य. महाराज चांगल्या कामा करतात त्या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे आणि तुम्ही करत आलेला आहात आणि हे आपण केलं पाहिजे महाराज. हे परण आपण केलं पाहिजे का? कारण ही आपल्या वाडवडिलांची परंपरा आहे. माझ्या वडिलाची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा. किंवा महाराज सांगतात, याचा धरीन अभिमान आपुले करीन जतन. महाराज हे आपल्या बाप दादांची परंपरा आहे आणि आपल्या आई वडिलांची परंपरा आपणच पुढे न्यावी लागते महाराज, आपणच पुढे न्यावी लागते. म्हणून गेली 23 वर्ष झाले ज्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी सहकार्य करत आहात असंच आपण पुढे करत राहावं आणि आपला हा सोहळा उत्तर त्या ठिकाणी वाढत जावा अशीच भगवान परमात्म्याच्या चरणावरती विनंती करतो. परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो. सर्वांनी प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर हरी एकदा सर्वांनी प्रेमाने हाताने टाळी मुखाने तुकोबाऱ्यांचं भजन सर्वांनी, बरं कोणालाही आग्रह करणार नाही पण प्रामाणिकपणे करा. तुकाराम 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 भगवान महाबली तारेश्वर